केडगाव येथील भूषणनगर सुचितानगर इथं सालाबादप्रमाणे हरिभक्तपरायण राष्ट्रीय संत भगवान बाबा आणि हरिभक्तपरायण राष्ट्रीय संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील भूषणनगर सुचेतानगर या ठिकाणी गेल्या 8 वर्षांपासून हरिभक्तपरायण राष्ट्रीय संत भगवान बाबा आणि हरिभक्तपरायण राष्ट्रीय संत वामनभाऊ महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होत असते। तसेच यावर्षी देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये 26/1/2024 रोजी शुक्रवारी सकाळी हरिभक्तपरायण भगवान बाबा भगवानगड पुण्यतिथी निमित्त बाबांच्या मूर्तीचा महाअभिषेक आणि होमहवन, तसेच दुपारी हरिभक्तपरायण वासुदेव महाराज खेडकर यांचे प्रवचन होणार आहे। सायंकाळी 5 वाजता सामुदायिक हरिपाठ होणार असून शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी मोहिनीनाथ गड हरिभक्तपरायण वामनभाऊ महाराज पुण्यतिथी निमित्त सकाळी होमहवन आणि बाबांचा मूर्तीचा महाअभिषेक संपन्न होणार आहे आणि दुपारी 4 वाजता हरिभक्तपरायण नाना महाराज शिंगोटे केडगाव यांचे प्रवचन होणार आहे। तसेच 5 वाजता सामुदायिक हरिपाठ होणार असून रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी भागवताचार्य श्रीकृष्ण कृपांकित डॉक्टर विवेकानंद महाराज मिसाळ पिंपळगाव वाघा यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी नगरकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर श्रीकांत चेमटे यांनी केले आहे। केडगाव येथे गेल्या 8 वर्षापासून राष्ट्रीय संत भगवान बाबा राष्ट्रीय संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीचे आयोजन सर्व धर्मियांच्या वतीने केले जाते। या ठिकाणी येत्या 26/1/2024 रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत मंदिरामध्ये राष्ट्रीय संत भगवान बाबा राष्ट्रीय संत वामनभाऊ महाराज यांच्या प्रतिमेची पूजन करून होम हवन केले जाणार आहे। तसेच दुपारी 3 ते 4 या वेळेत हरिभक्तपरायण वासुदेव महाराज खेडकर यांचे प्रवचन होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 5 ते 6 या वेळेत केडगाव येथील आणि परिसरातील भाविक भक्तांचा सामूहिक हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर दिनांक 3/2/2024 रोजी सकाळी राष्ट्रीय संत हरिभक्तपरायण वामनभाऊ महाराज गैनीनाथ गड यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मंदिरात होम हवन होऊन मूर्तीचे पूजन केले जाणार आहे। त्यानंतर सायंकाळी 3 ते 4 या वेळेत हरिभक्तपरायण नाना महाराज शिंगोटे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे। तसेच त्यानंतर सायंकाळी 5 ते 6 या वेळेत केडगाव आणि केडगाव परिसरातील सर्व भाविक भक्तांचा सामूहिक हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर दिनांक 4/2/2024 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत गुरुवर्य हरिभक्तपरायण विकासनंद महाराज मिसाळ यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे। या काल्याच्या कीर्तनाच्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम 6 ते 8 या वेळेत होणार आहे। तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांना आणि नगरवासियांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा। या कार्यक्रमामध्ये सर्व धर्मियांचा सहभाग असतो। रिक्षावाला असेल, पानटपरीवाला असेल, हातगाडी ओढणारा असेल, त्यांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग असतो। त्यांनी सहकार्य केलेलं असतं। त्यामुळे हा कार्यक्रम कुठलाही एका धर्माचा नाही, एका जातीचा नाही, तर हा सर्व धर्मियांचा कार्यक्रम आहे। तरी सर्वांनी या आनंदाच्या सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही सर्व भाविक भक्तांना मी नम्रतेची विनंती करतो। जय हिंद, रामकृष्ण हरी। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी।